सांगा ताई, पेशंट कोण आहे? मी मी आहे म्हटलं डॉक्टर पेशंट. काय? जर तुम्ही पेशंट आहे तर मग ह्या काऊन झोपल्या अशा? ह्या आई काऊन झोपल्या अशा? का हो मग डॉक्टर, आता त्यावरती झोपल्या म्हणजे त्या पेशंट असेल ना, त्यांचा डोळा बघा लाल निळा झालेला आहे. आणि तुम्ही कसं म्हणता मग पेशंट कोणी म्हणून? म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा की तुम्ही त्यांच्या सोबतच आहे का तुम्ही वेगळे पेशंट आहे आणि ते वेगळे पेशंट आहे, असं माझं म्हणण्याचा अर्थ आहे. ते कळतं मला का वरती झोपलेला माणूसच पेशंट असेल म्हणून. काय हो डॉक्टर, आता आम्ही आतमध्ये आलो बाई सोबत या म्हणजे आम्हीच पेशंट झालो की आम्ही सोबतीचे झालो का नाही? आम्ही सोबतच झालो की नाही? हा, का पेशंट दुसऱ्याचा आणि बघणारे दुसऱ्याचे असं करता का तुमच्या हॉस्पिटलमध्ये? असं असतं का कुठे? राहू दे ना राहू दे ना, आता इथं आपण काय झगडा करायला आलो का? तुझं येडी आहे का ग तू? मला शांत बस. डॉक्टर ह्या पेशंट आहे, ते आम्ही सोबत आहे त्यांच्या पेशंट आहे. अच्छा अच्छा, बरं बरं बरं, ठीक आहे. तुम्ही सर का बाजूला, मला चेक करू त्या पेशंटला. काय बाबा पिता, हा चेक करेन का बाई नीट? थोडंसं येडं नाही दिसत काय डॉक्टर तुला? चुप बस, बिलकुल चुप बस, तू काहीच बोलू नको. बरं ताई, कसं काय लागलं यांना एवढं? डॉक्टर पडल्या त्या पाय घसरून. आम्ही बाजारात गेलो होतो तर खाली सगळा चिकट चिकट झाला होता आणि मग दगडाखाली पाय आला तिचा. दगडावर पाय पडला तिचा आणि ते दगड बाजूला झाला आणि हिचा पाय घसरून पडली ही. अच्छा, हो, अच्छा अच्छा, ठीक आहे. आजकाल हे पाण्या पावसाच्या दिवसात बघूनच चालावं लागतं. काय सकाळीच अजून एक आजोबा आले होते, त्यांचं पण असंच. ते तर म्हातारे होते म्हणा, त्यांचं हाड मोडलं होतं. यांचं पण हार्टबीट मोडलं काय डॉक्टर? शांताबाईचं हार्टबीट मोडलं? नाही, घाबरायचं काही कारण नाही. ह्यांचं हाड वगैरे काही नाही मोडलेलं आहे. यांना कंबरेला त्रास होईल यांना. मी मलम वगैरे लिहून देतो, गोळ्या वगैरे देतो. जास्त थोडंसं आरामच करायला सांगा. उभं राहून काम वगैरे करू नका देऊ 1-2-4 दिवस. बाकी मग काही नाही, एवढं घाबरण्यासारखं काही नाही. कंबर दुखल त्यांची हलकी हलकी, कंबरला मोच आली कारण. घाबरायचं काही कारण नाही ना मग डॉक्टर? हार्टबीट नाही मोडलं ना? हा, नाही ना, तसं काहीच नाही, तसं काहीच टेन्शन नाही. काय करायचं म्हणते आता? ऑटो करून आपल्यालाच न्यावं लागेल शांताबाईला, है ना? नाहीतर बोलून घेते का रामभाऊला? ते बोलून घेतील त्यांच्या परीने डॉक्टरशी. पुन्हा असं नको म्हणायला की आपण चांगलंच दाखवलं नाही चांगलंच दाखवलं म्हणून. काय वाटतं तुला? नाही ना ग, ते कशाला अशी म्हणतील? ते आपण आपल्यासमोर पडली आणलं, आपण काय ढकललं बिकलं थोडी तिला? रामभाऊ नाही तर बोलवायला आणि डॉक्टरांशी बोलायला त्याची काही गरज नाही. चल बाहेरून रिक्षा करू आणि हिला घेऊन जाऊ. चल बरं, राहू दे मग, नको बोलवायला, आपणच करून घेऊ. चल बरं, चल. शांता, कसं वागणं बाई तुझं हे शांता? आता अशी कशी पडली तू भर मार्केटमध्ये? ते ना पाय सटकला हो माझा. खाली दगड होता तिथं पाय सटकला आणि पडलेच मग मी, आणि कंबरच लचकली. बापरे, दवाखान्यात जाऊन आले मी, मला आणि त्यांच्यासोबत. आई, खूप दुखतंय का तुझं? मी चोळून देऊ का? मलम लावू का तुला? नको बाई राणी, मी आता हे केलं, दवाखान्यात जाऊन आले ना, मला त्यांनी गोळ्या. आता बरं वाटेल मला थोडंसं मला लेटू दे, आराम करू दे. तू फक्त मुकाट घरात बस, इकडे तिकडे जाऊ नको, मला पळायला लावू नको. काय सांगते शांता? गोळ्या घेतल्या म्हणे का तू? गोळ्या कस काय घेतल्या तू? घेतल्या नाही हो, दिल्या त्यांनी, घ्यायच्या आता. मला काहीतरी बनवून देता का? माझ्याच्याने उभंच राहिलं जाईन. मला काहीतरी द्या, खिचडी बिचडी बनवून. हा, देतो. आणतो, मी बनवून आणतो खिचडी. चल राणी, चल मला मदत कर बरं, खिचडी बनवू आपण. चल बाई. चला बाबा. ए माला, कुठे गेली होती? कुठून येऊ लागली म्हटलं? गेली असतील शांताबाईकडं. तुम्हाला काय काम धंदे? नुसतं शांताबाईकडे जायचं यायचं, ती तुमच्याकडे येते, तुम्ही तिच्याकडे जाता. काय काम धंदे तुम्हाला? हो, गेले होते शांताबाईकडेच गेले होते. बाजाराला गेलो होतो म्हटलं, सणावाराचं सामान आणायला. तुझी झाली का तयारी बैलपोळ्याची? झाली ना माझी तयारी, झाली तयारी करून. मी काय अशी तुमच्यासारखी ऐन वेळेवर तयारी करते का? माझी तयारी पहिल्यापासूनच असते बाई. हो का बाई, पहिल्यापासून असते का तयारी? चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मग कितीत बसले बैल? कुठं बैल घेणं झाले बाई? हा दया, काय बैल वगैरे घेणं नाही झाले. शांताबाई पडली ना बाजारात. काय सांगतेस? शांताबाई पडली? शांताबाई, शांताबाई काय पडत राहती मग शांताबाई? मग मला भेटायला जावं लागेल का? खूप लागलं का?
हसती व दया, काय हसती निर्लज्जासारखी दात काढू काढू. बरंच लागलं ना तिला, चांगली कंबरला चकली ना तिची. जा ये भेटून जात असशील तर. जातेच आता, जाऊन बघते कितीक लागलं आणि कितीक नाही. कशी पडली बाई शांताबाई, शांताबाई. आणि कोण कोण गेलं तुम्ही बाजारात? हा, मला तर कधी सांगत नाही बाजारात जाताना. मला तर कधी एका शब्दाने म्हणत नाही की चल बाई चल बाई चल बाई. आता मागच्या वेळी म्हणत नव्हतं का दया? कितीदा म्हटलं आम्ही तुला. तूच तुझे नाटकं दाखवत राहते आम्हाला. कशाची नाटकं दाखवले मी? आतापर्यंत कशाची नाटकं दाखवली तुम्हाला सांगा बरं. हा मग तुला कुठेही चालायचं का विचारायला आलं तर मग तू म्हणती माझं हे काम आहे माझं ते काम आहे. आणि मग असं दाखवते की आम्हीच रिकाम टेकडे जा म्हटलं तिकडं. करत बस म्हटलं तू तुझे कामं. आम्ही येतो म्हटलं जाऊन. हा मग खूपच शहाणे बाई तुम्ही, खूपच शहाणे. आता कामं होते म्हणून कामं सांगायची ना मी. काय मग तेव्हा आमचं एकत्र कुटुंब होतं सगळ्यांचं. किती कामं पडायची सगळ्यांचे. आता नाही पण आता नाही. आता माझे मागचे काम झाले बाई कमी. आता मीच आहे आणि मग आम्ही तिघच आहे आता. मग आता पटापट उरकून जातात काम. तिघच तुम्ही? हा, कुठे गेले बाकीची दुसरी जोडी कुठे गेली? दुसरी जोडी गेली ना शहरानी. माहिती नाही का तुला? अरे देवा, माहिती नाही का तुला? गेले ते शहरानी गेले. त्याला कामा लागलं म्हणे त्याला. त्याला काम लागलं तिकडे चांगल्या पैशाचं, तर तिकडे गेली ती जोडी. हो, चांगलंय ना मग. काम लागलं तर चांगलंय. मग तुला काय वाटलं भांडण झाले का आमचे? भांडण झाल्यामुळे वेगळं झालं का? नाही बाई, मी नाही भांडत कोणाशी. हो का? नाही भांडत का तू कोणाशी? बरं आहे बाबा, आम्हाला माहिती आहे तू कोणाशी किती भांडतीन किती नाही ते. राहू दे तिकडे. बरं चल येते मी आता मला माझं घरी जाऊन पुन्हा बघावं लागेल काय आणायचं आणि काय नाही आणायचं ते. हो बाई जा जा. माझ्याकडनं शिका जरा काही. पहिलीच तयारी करून ठेवत जा. ऐन वेळेवर करता सगळी तयारी. हो ग बाई, तेवढंच राहिलं आता शिकायचं तुझ्याकडनं. तयारी पहिले करायचं. येते मी, चल. चला, मी पण उरलं सुरलं आवरून बघते. जाऊन येते, शांताबाईला भेटून येते. हा नाही तर काय, लक्ष द्यावं लागतं बाई. गल्ली बिल्लीतली बाई असेल तर काय होतं काय नाही ते. उद्या चालून मी पडले तर मला पण बघायला येते ना मग लोक फळं बिळं घेऊन. मी नाही पडत पण मी लक्ष देऊनच करते सगळे कामं. चला तर आवडते जाते, जाऊन येते. आत्ताशी कुठं बरं वाटू लागलं बाबा. एक झोप झाली चांगली, मलम बिलम लावला चांगला, तर आता कुठं बरं वाटू लागलं. तरी थोडी कणकण आहेच म्हणा. तेवढ्यात दणकण आपटले मी. आता कोणी पाहिलं आणि कोणी नाही काय माहिती आता. मी पण एक पडतच राहते नुसती कुठे पण बुतकून. हॅलो शांता, मी बोलते आई. हा बोल नाही. आवडले का शांता काम? झाले का? आंघोळ पाणी झालं, चहा पाणी? आई आंघोळ तर झाली, आता चहा पाणी नाही झाला बघ अजून. आता करते चहा पाणी. उशीर झाला ना शांता. आज एवढा उशीर का केला बाई? आई काल मला तुला फोनच करणं नाही झालं, पण कालचा किस्साच ऐकला नाही ना आई तू? काय झालं बाई शांता? कशाचा किस्सा? काय झालं का गावामध्ये? का राणीचा काही किस्सा आहे? गावाचा नाही, राणीचा पण नाही आई. ऐकून तर घे माझाच किस्सा आहे. सांग काय सांगती सांग. मी पडले नाही काल बाजारात. आत्ता बाई शांता कशी पडली बाई? लागलं का? खूप लागलं का शांता? हात पाय बरे का? हा, बरे गाई, एवढं नाही लागलं. हातापायानं लागलं होतं आणि कंबरला चकली होती थोडं माझी. मग दवाखान्यात गेले, तिकडून तिकडेच माझ्या मैत्रिणी दवाखान्यात नेलं मला. बरे आता बरे. काय बाई शांता, खरंय बाबा, तू एका पोरीची आई झाली, तू एवढं मोठी झाली तरी पण सांभाळून चालत नाही बाई. लहानपणापासून तुझं नुसतं पडती, इकडं पडती तिकडं पडती. तरी 1000दा सांगितलं शांता, ती अशी काही मोठाली चप्पल घालून फिरू नको बाई. पण तू काय ऐकायला नाव नाही. हातपाय मोडले असते, काही झालं असतं आता सणावारच्या तोंडावर, म्हणजे काय केलं असतं तू? मी काय आता मुद्दामून पडले का? हा, अशी म्हणतीस का मी मुद्दामून पडले? दगड आला पायाखाली आणि घसरला पाय माझा. दगड आला म्हणे पायाखाली, हेंद्र्यासारखी चालती ना शांता तू. तुझं लक्ष कुठं असतं? वरती बघतीन चालती, खाली दगड दुगड बघता येत नाही का तुला? एक नजर खाली नाही ठेवता येत का? आणि ती चप्पल बदल पहिले ती चप्पल बदल. हो बदलते. हो ना, तर काय बरं आहे का पण आता? हा, गोळ्या औषधं घेतले का सगळे वेळेवर?
घेतले, गोळ्या औषधं घेतले, सगळं घेतलं. बरं आहे आता. स्वयंपाकालाच लागणार होते आता पूर्णावरणच. स्वयंपाक करावा लागेल ना आता, बैलाची पूजा करावं लागेल ना. मग करते मी आता सगळं हळूहळू. ओके, मी चांगली आहे, व्यवस्थित आहे. बरं बाई, घे मग आता काळजी. तुम्ही आईला म्हणायचं काळजी घे, तर मलाच तुम्हाला म्हणावं लागतं काळजी घे म्हणून. तू एक तशी आणि ती एक तशी. एवढ्या मोठ्या झाल्या तरी घोर लावता माझ्या जीवाला. एवढं काही नाही झालं लगे घोरबीर लावायला. पडली नुसती मी, कुणी पडत असतं. आवर मग आता तू पण, मी पण आवरते. ठेवते. हो ठेव मग आता. आरामात कर. मला तिला घे कुणाला हाताला. हो हो हो. आई एवढ्याशा गोष्टीचं पण एवढं मोठं टेन्शन घेते बाई. आता नुसता तोच विचार करत राहीन, लागलं का आणि लागलं का, लागलं का आणि लागलं का. आता सणवारे नसते तोंडावर तर पटकन आली असती. हो, पण काल सांगितलं असतं का, काल येऊनच गेली असती लगे. आज उगी पोळ्या आहे घरी, पूजा बिजा आहे म्हणून, नाही तर येऊनच गेली असती पटकन. चला बाबा, लागते का मला. शांता, ए शांता, बोला हो. इकडे ये म्हणतो, इकडे ये 2-5 मिनिटं. हा, तुम्हीच या. माझ्या कमरेत दुखणे जरा, समजून घेत जा जरा. इकडे या नका करू. या तुम्हीच आतमध्ये. हा, तर मी म्हणत होतो का बैल घेऊन येतो म्हणतो. बैल जाऊन घेऊन येतो आणि मग पूजेची तयारी करतो. हा, जमतंय. जा आणा तुम्ही. मी स्वयंपाक पाणी ते करून ठेवते, तयारी करते सगळी. चांगले आणा बरं, थोडेसे मस्त रंगबेरंगी आणा, छान. राणीला घेऊन जा सोबत. बरं, राणीला घेऊन जातो. हो. ऐका, आणि येताना कोथिंबीर पण आणा. भाजीला कोथिंबीर नाही. लवकर जा, लवकर या. मग मला इकडे पण मदत करा मग थोडीशी. ए, मी नाही करत स्वयंपाकात मदत बिदत. आणायचं न्यायचं सांग मला, त्याची नका सांगू मला. जा आणा. जरा मदत मागितली तर तुमचं लगे तोंड वाकडतं. जा आणा. करते मी. कंबर वाकडी माझी, कंबर घेऊन करते. हो कर. हो ना, बसून कर वाटलं असतं. स्वयंपाक नको सांगू मला. थांबव रे दादा, थांबव ना. बैलजोडीला थांबव ना, आम्हाला दर्शन घेऊ दे ना, नैवेद्य देऊ दे ना, जरा थांबव ना. चला मावशी पटकन. चला पुढच्या गल्लीत पण यायचं मला बैलाला. चला पटकन.